नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, जनरल सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. ह्या महिन्यातला आपला व्हिडिओ आहे सेक्शन 154B5. सेक्शन 154B5 म्हणजे जेवढे फ्लॅट्स आहेत तेवढेच सभासदत्व सोसायटीने द्यायला पाहिजे. जर समजा सोसायटी तेवढे सभासदत्व देत नसेल तर सोसायटीला काय काय प्रॉब्लेम फेस करायला लागतील त्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आपण आज ॲडव्होकेट परब सरांना इथे आमंत्रित केलं आहे. तरी मी ॲडव्होकेट परब सरांना विनंती करतो की त्याने आमच्या श्रोत्यांना सेक्शन 154B5 बद्दल माहिती सांगावी. धन्यवाद म्हात्रे साहेब. आपला आजचा विषय आहे सेक्शन 154B-5. टॉपिक आहे लिमिट ऑन मेंबरशिप. हा जो टॉपिक आहे तो आपण पूर्वी एक व्हिडिओ केला होता जिथे आपण मेंबरशिप आणि ओनरशिप कन्सेप्ट हे दोघांचं संगणमत बघितलं होतं आणि त्या विषयाशी हा जो विषय आहे तो निगडीत आहे. जर आपण आतमध्ये सेक्शन 154B5 वाचण्याचा प्रयत्न केला तर तिथे दिलेला आहे अ हाऊसिंग सोसायटी शॅल नॉट ॲडमिट टू इट्स मेंबरशिप पर्सन एक्सिडिंग द नंबर ऑफ फ्लॅट्स ऑर प्लॉट्स. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की जर आपल्या अप्रूव्ड प्लॅन्समध्ये आपला जो म्युन्सिपल अप्रूव्ड प्लॅन्स येतो ज्याला आपण ऑक्युपेशन सर्टिफिकेटचा प्लॅन बोलतो त्या प्लॅन्समध्ये जर टोटल नंबर ऑफ फ्लॅटची संख्या जी असेल त्या फ्लॅटच्या संख्येच्या वरती आपल्याला मेंबरशिप देता येणार नाही. ह्याचा अर्थ असा की एक एक्झाम्पल घेऊया. समजा आपल्या अप्रूव्ड प्लॅन्समध्ये 30 फ्लॅट्स काढलेले आहेत तर आपल्या सोसायटीमध्ये मेंबरशिप किती असावी. मग आपल्या सोसायटीमध्ये जी आपण मेंबरशिप प्रदान करतो ती मॅक्स 30 ही संख्या असावी. म्हणजे 30पेक्षा कमीही मेंबरशिप देऊ शकतो. 26, 27, 28 अशीही मेंबरशिप असू शकतात किंवा 30 अशी मेंबरशिप असू शकते. 30च्या वरती जर आपण मेंबरशिप दिली म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये जर आपण म्हटलं की 31 मेंबर आहेत तर ते जे आहे ते इलिगल आणि नल अँड वॉइड होईल. का होईल? कारण सेक्शन 154B5 सांगतो की जेवढे अप्रूव्ड फ्लॅट्स आहेत तेवढेच मेंबरशिप जे आहेत त्याची संख्या असावी. मग पूर्वी हा म्हणजे सेक्शन 154B जो आहे तो 2019मध्ये आपल्याला कायदा नवीन चॅप्टरच्या स्वरूपामध्ये आला आपल्या महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टमध्ये. पूर्वी हा कन्सेप्ट होता का? तर येस, पूर्वी देखील होता. जर आपण आपले मॉडेल बायलॉज बघितलेत त्यामध्ये 2014च्या बायलॉमध्ये बायलॉ नंबर 17 बघितला आणि 17मध्ये नोट ज्या दिलेल्या आहेत नोट 1, नोट 2, नोट 3. तर आपण थर्ड नोट जर बघितली तर तिथे देखील हा कन्सेप्ट इन्कॉर्पोरेट केलेला आहे की तुमची मेंबरशिपची संख्या दॅट शुड बी लिमिटेड टू द नंबर ऑफ फ्लॅट्स ऑर युनिट्स. नंबर ऑफ फ्लॅट्स जेवढे बिल्डिंगमध्ये असतील त्याच्याहून अतिरिक्त मेंबरशिप देता येणार नाही. मग ह्याची उदाहरणं काय आहेत का? म्हणजे असं घडतं का की आपण जास्त मेंबरशिप देतो? तर येस, आमच्याच ऑफिसेसमध्ये बरेचसे केसेस असे आलेले आहेत ज्यामध्ये आपण एक्झाम्पल बघतो की समजा 30 फ्लॅट आहेत आणि खाली बेसमेंट आहे तर डेव्हलपरनी बेसमेंट जे आहे ते कोणाला तरी थर्ड पार्टी राईट्स तिकडे क्रिएट केले. त्यांनी मेंबरशिपसाठी ॲप्लिकेशन केलं आणि तो मेंबरशिप मागतो आहे. कधी कधी सोसायटीने त्याला मेंबरशिप देऊनही टाकली. म्हणजे 31 मेंबरशिप क्रिएट केले, बेसमेंटलाही मेंबरशिप दिली. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इलिगल गोष्टी आहेत. अशी मेंबरशिप देता येणार नाही. जेवढे फ्लॅट्स आहेत तेवढेच तुम्ही मेंबरशिप देऊ शकता, अलॉट करू शकता. अजून एक अशी केस होऊ शकते की पूर्वीच्या काळामध्ये जर आपण बघितलं की आपल्या बिल्डिंग्स होत्या आणि बिल्डिंगच्या बाजूला अवतीभोवती गॅरेजेस होते. म्हणजे गॅरेजेस जे आहेत ते अप्रूव्ड केलेले होते. मग काही ठिकाणी आपण असंही बघतो की जिथे मेंबरशिपची संख्या समजा 30 फ्लॅट्स आहेत मेंबरमध्ये आणि बाजूला 4 गॅरेजेस आहेत तर सोसायटीने 30 फ्लॅट्स 30 मेंबरला दिलेले आहेत आणि गॅरेजेस भलत्याच कोणाला तरी म्हणजे दुसऱ्या व्यक्तींना त्याचीही मेंबरशिप अलॉट केलेली आहे. टोटल संख्या 34ची मेंबरशिप आहे जे की आपल्याकडे 30च फ्लॅट्स आहेत. ह्या कन्सेप्ट आहे की गॅरेज जो होता तो पार्किंग पर्पजसाठी बांधलेला गेलेली जी काय प्रिमायसेस आहे आणि ती जी पार्किंग एरिया आहे गॅरेज एरिया आहे तो दॅट इज लिंक्ड विथ युअर फ्लॅट. ती फ्लॅटच्या इंडिपेंडेंटली कोणाला विकताही येणार नाही किंवा त्याला मेंबरशिपही देता येणार नाही. तर अशा काही एक्झाम्पल्समुळे हा सेक्शन 154B5 जो आहे तो आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये इन्कॉर्पोरेट करावा लागला. हाच कन्सेप्ट पुढे जाऊन आपल्याला असं सांगतो की लिमिट ऑन मेंबरशिपमध्ये जसं आपण आता सांगितलं की जेवढे फ्लॅटची संख्या असतील तेवढेच मेंबरशिप देण्यात यावे. आणि मग हाच कन्सेप्ट आपल्याला पुढे जाऊन सांगतो की 1 मेंबर 1 फ्लॅट. म्हणजे 1 मेंबरचा जो कन्सेप्ट आहे इररिस्पेक्टिव्ह ऑफ नंबर ऑफ फ्लॅट्स तुम्हाला वोटिंग राईट्स जे आहेत ते एकच प्रदान केले जातील. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण मगाशी बघितल्याप्रमाणे मगाचं उदाहरण घेऊया की 30 फ्लॅट्स जर असतील
तर 30 फ्लॅट्समध्ये धरून चला की आपल्याकडे फक्त 25 मेंबर्स आहेत, काही मेंबरचे डबल फ्लॅट्स आहेत, 2 फ्लॅट्स आहेत, तर मग अशा व्यक्तीला मेंबरशिप किती? तर अशा व्यक्तीला मेंबरशिपची संख्या फक्त 1. ज्याचे 2 फ्लॅट्स आहेत त्याची मेंबरशिप आपण एकच प्रदान करतो, म्हणजे त्याला वोटिंग राईट्स जे आहेत इन द अफेअर्स ऑफ द सोसायटी सेक्शन 154B 11 जर आपण बघितलं त्याच्यामध्ये नंबर 1 जो दिलेला आहे त्याच्यात क्लिअर कट दिलेला आहे की नंबर ऑफ वोटिंग राईट्स जे आहेत दॅट विल बी पर मेंबरशिप. म्हणजे एका मेंबरला एकच वोटिंग राईट मिळू शकतं. नो मेंबर शॅल हॅव मोर दॅन 1 वोट अदर फॉर द अफेअर्स ऑफ द सोसायटी. मग मेंबरची संख्या जी आहे त्याप्रमाणे त्याला वोटिंग राईट्स मिळतात आणि नंबर ऑफ फ्लॅट जरी अतिरिक्त असतील, जास्त असतील, एकपेक्षा जास्त असतील तरी मेंबरशिप संख्या ही 1 अशी मोजली जाते. मग आपण एक एक्झाम्पल घेऊन अजून क्लिअर ह्याला इलॉबरेट करायचा प्रयत्न करूया. मग फॉर एक्झाम्पल एक ए नावाचा व्यक्ती आहे आणि त्याचे 2 फ्लॅट्स आहेत सोसायटीमध्ये, तर त्याची मेंबरशिपची संख्या किती? तर मेंबरशिपची संख्या त्याची 1 अशीच मोजली जाते. ही इज अ सिंगल मेंबर, सोल मेंबर ऑफ द त्या 2 फ्लॅटसाठी. आणि मग त्याला वोटिंग राईट्स किती मिळतात? इन द अफेअर्स ऑफ द सोसायटी किंवा इन द इलेक्शन्स त्याला वोटिंग राईट्स फक्त एकच मिळू शकतो, त्याला 2दा वोट करता येत नाही. जरी आपण काही सोसायटीजनी शेअर सर्टिफिकेट्स वेगवेगळे इश्यू केलेले असतील ट्रान्झॅक्शन ट्रान्सफरसाठी, तर तो सोयीसाठी ते शेअर सर्टिफिकेट्स वेगळे जरी इश्यू केलेले असतील तरी मेंबरशिप ही सिंगल अशीच धरली जाते. 1 मेंबर 1 वोटचा कन्सेप्टवरती कोऑपरेटिव्ह प्रिन्सिपल्स जे आहेत ते आधारित आहेत. पुढे जाऊन थोडं अजून इलॉबरेट करूया. जर एक फ्लॅट आहे ए आणि बी व्यक्तीच्या नावावरती आणि दुसरा फ्लॅट देखील ए आणि बी व्यक्तीच्या नावावरती आहे, तर मग त्याची मेंबरशिपची संख्या किती? तर मग तिथे देखील मेंबरशिपची संख्या ही 1 अशी मोजली जाते. कारण पहिला व्यक्ती जो आहे त्याला आपण ओरिजिनल मेंबर म्हणून ट्रीट करतो आणि दोन्ही केसमध्ये पहिली व्यक्ती ए आहे त्यामुळे मेंबरशिप 1. मग दुसऱ्या फ्लॅटमध्ये तो मेंबरशिप राईट्स ट्रान्सफर करून आपले वोटिंग राईट्स ट्रान्सफर करून बीला वोट करण्यासाठी आणू शकतो का? तर आन्सर इज नो. 1 मेंबर 1 वोट. पण दुसरी केस जर आपण पकडली, हेच उदाहरण जर आपण ट्विस्ट केलं, समजा आपण बघितलं की पहिला फ्लॅट जो आहे तो ए आणि बीच्या नावावरती आहे आणि दुसरा फ्लॅट आहे तो बी आणि एच्या नावावर आहे, तिकडे पहिलं नाव बीचं आहे. मग इन दिस केस ओरिजिनल मेंबर पहिल्या फ्लॅटमध्ये ए आहे आणि दुसऱ्या फ्लॅटमध्ये ओरिजिनल मेंबर बी आहे. पण इन दिस केस देर आर 2 वोट्स बिकॉज देर आर 2 डिफरंट ओरिजिनल मेंबर्स. आणि मग ह्या केसमध्ये इन द अफेअर्स ऑफ द सोसायटी, मॅनेजमेंट ऑफ द सोसायटी ऑर इन केस ऑफ इलेक्शन्स इकडे त्याला ड्युएल वोट करता येईल. म्हणजे पहिल्या फ्लॅटमध्ये ए वोट करेल आणि दुसऱ्या फ्लॅटमध्ये इकडे बी वोट करू शकेल. तर हे सिम्पल प्रोव्हिजन्स जे आहेत ते आपण सेक्शन 154B(5) च्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरं, मग आपल्याला असंही काउंटर प्रश्न कधी कधी विचारतात की ही प्रोव्हिजन दिली कुठे आहे की सिंगल फ्लॅट असेल, म्हणजे बरेच फ्लॅट असतील तर एकच वोट, सिंगल वोट तुम्हाला प्रदान करण्यात येईल. ही कन्सेप्ट आहे तरी कुठे? हे प्रिन्सिपल तुम्ही जे सांगताय कोऑपरेटिव्हचं ते आहे तरी कुठे? तर हे प्रिन्सिपल आपल्याला सापडतं आपल्या हाऊसिंग मॅन्युअलमध्ये. हाऊसिंग मॅन्युअलमध्ये जो मेंबरशिपचा टॉपिक आहे त्यामध्ये असं खाली क्लिअर दिलेलं आहे की जरी तुमचे नंबर ऑफ फ्लॅट्स जास्त असतील तरी तुमची मेंबरशिप संख्या ही सिंगल मेंबरशिप आहे आणि वोटिंगच्या वेळेला तुम्ही फक्त आपले सिंगल राईट्स जे आहेत ते एक्सरसाइज करू शकतात. तर अशा ठिकाणी ती प्रोव्हिजन देखील तुम्ही जाऊन पाहू शकता. तर त्यामुळे हे सेक्शन 154B(5) आपला बायलॉ नंबर 17 मध्ये नोट 3 हे सगळे इंटरकनेक्टेड आहेत. सेक्शन 154B(11) मध्ये 1 वोटची कन्सेप्ट आहे. तुमच्या बायलॉ नंबर 106 मध्ये तिकडे देखील सिंगल वोटची कन्सेप्ट सांगितलेली आहे, 1 मेंबर 1 वोटची. अशा सगळ्या ठिकाणीचे डॉट्स जर आपण कनेक्ट केले तर आपल्याला पाहायला मिळतं की जेवढे फ्लॅट्स असतील तेवढीच मेंबरशिप देता येते आणि जेवढे मेंबरशिप असेल तेवढीच तुम्हाला वोटिंग राईट्स मिळू शकतात. जर आपण एक्सेस मेंबरशिप दिली जेवढे फ्लॅटची संख्या असेल तर कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत? तर कॉन्सिक्वेन्सेस आहेत लिटिगेशन्स इन द कोर्ट ऑफ लॉ. मग प्रत्येक वेळेला लिटिगेशन्स क्रिएट होतात. ज्यांच्या मेंबरशिप एक्स्ट्रा आहे ते कोर्टामध्ये जातात आणि ते सांगतात की आम्हाला ह्यांनी मेंबरशिप दिलेली होती आणि मग त्यांचे राईट्स क्रिएट करायचा ते प्रयत्न करतात. पण अल्टिमेटली ह्या सगळ्या गोष्टीमुळे सोसायटीची दिरंगाई होऊ शकते आणि ह्यामध्ये फ्युचर ज्यावेळेला रिडेव्हलपमेंट असेल, रिकन्स्ट्रक्शन असेल किंवा कन्व्हेन्स जेव्हा आपण घेतो त्यावेळेला हे सगळे विषय आपल्या समोर येतात आणि लिटिगेशन्स क्रिएट करण्यामध्ये ते पुढे हातभार करतात. त्यामुळे पहिलंच सतर्क राहणं हे नेहमी चांगलं आहे आणि म्हणून सेक्शन 154B(5) बायलॉ नंबर 17 नोट 3 या सर्वांचा अभ्यास करून आपण हे कन्क्लूड करूया की लिमिट ऑन मेंबरशिप म्हणजे 1 मेंबरशिप शॅल बी गिवन विथ रिस्पेक्ट टू
डबल फ्लॅट्स, ट्रिपल फ्लॅट्स, कितीही फ्लॅट्स असतील, एन नंबर ऑफ फ्लॅट्स असतील तरी देखील सिंगल मेंबरशिप ही दिली जावी. टू द एक्सटेंट ऑफ द नंबर ऑफ फ्लॅट्स द मेंबरशिप शॅल नॉट एक्सीड दॅट नंबर ऑफ फ्लॅट्स. हे आपण कन्क्लूड करून आजचा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया. धन्यवाद.